हे मंदिर 800 ते 12 वर्ष जुनं आहे असं म्हणतात. ह्या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज आणि 5 पांडवांनी सुद्धा ह्या मंदिरात येऊन दर्शन घेतलेले आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कोकणच्या निसर्गमय किनारपट्टीवर वसलेले, जिथं शांतता आणि अध्यात्म यांचा संगम होतो, अशा एक अद्भुत स्थळाची आज आपण यात्रा करणार आहोत. आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडमध्ये, जिथे एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला प्राचीन या शांत आणि सुंदर मंदिराचा अनुभव घेण्यासाठी माझ्यासोबत तयार राहा. तर हे तुम्ही बघू शकता, ह्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या आता हे नवीन केलेल्या आहेत, पण आधी ह्या जुन्या होत्या. म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत ते आधी अशा दगडाच्या होत्या. अशा जेव्हा ह्या पायऱ्यांवरनं मेन गेटवरनं खाली येतो, तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे एक झाड दिसतं. खाली आल्यानंतर पहिलंच आपल्याला एक गणपतीचं मंदिर दिसतं. हे आहे श्री गणपतीचे मंदिर आणि हे खरंच 800 ते 12 वर्ष जुनं आहे. कारण तुम्ही जर आज जाल तर तुम्हाला समजेल की हे मंदिर किती जुनं आहे. मंदिराच्या बाजूला आपल्याला एक भला मोठा दीपस्तंभ किंवा दीपमाळ बघायला मिळते. अनेक प्राचीन मंदिरांमध्ये उंच दगडी स्तंभ बांधले जातात, ज्यांना दीपमाळ म्हणतात. उत्सवांच्या वेळी किंवा महाशिवरात्रीसारख्या महत्त्वाच्या दिवशी या स्तंभांवर दिवे लावले जातात. छोटे दगडी बाग हे दिवे ठेवण्यासाठीची जागा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे मंदिर 800 ते 12 वर्ष जुने आहे आणि असं म्हणतात ह्या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज आणि 5 पांडवांनी सुद्धा ह्या मंदिरात येऊन दर्शन घेतलेले आहेत. आणि जेव्हा आपण मंदिराच्या साईडला येतो तेव्हा जुन्या काळातलं एक घरासारखं आहे. मला माहित नाही आता तिथे कोण राहत होतं त्यावेळेला, पण अजूनही ते घर आहे तसंच आहे. मी तुम्हाला प्रयत्न करतो त्या घराच्या आत नेण्याचा. सध्या इथे काही जुन्या गोष्टी ठेवल्यात, पण हे जे बांधकाम आहे ते खूप जुनं आहे. आणि माझ्या मते हे जशाचं तसं आहे. हे त्यावेळेच्या खिडक्या, ह्या ज्या पणत्या ठेवल्यात ते मला असं वाटतं की ह्या पण त्याच वेळेचे असतील, कारण ते खूप अशा जुन्या आहेत. हे ऍक्च्युली त्या काळातल्या पणत्या आहेत, हे आत्ताच्या नाहीच आहेत. हे बघा, म्हणजे मला उजेडात नेऊन दाखवतो. हे ऍक्च्युली त्या काळातल्या पणत्या आहेत. नेमकं मला माहित नाही इथे कोण राहायचं, पण हा हे त्या काळातलं मंदिर आहे.
जेव्हा आपण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडतो तेव्हा इथून एक रस्ता जातो, तो म्हणजे खाली समुद्राजवळ. जुन्या काळात जे खाली उतरायच्या पायऱ्या होत्या ते दगडांचे होते, पण आता ते नवीन टाईल्सचे केलेत. वरून खाली उतरताना तुम्ही बघू शकता त्या काळातले काही जुन्या काळातले अवशेष इथे तुम्हाला बघायला मिळतात. आता हे नेमकं काय असेल हे सांगता येत नाही. कराडेश्वर मंदिरामध्ये अनुभवलेली ती आध्यात्मिक शांतता आणि या परिसराचा इतिहास मनात साठवून आता आपण निघालो आहोत थेट जिथेही शांतता निसर्गाच्या उत्साहाला मिळते, म्हणजेच समुद्रकिनारी. आणि तिथे पोचल्यावर आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे अरबी समुद्र. पाण्याचा हा रहस्यमय झरा डोंगरातून वर्षभर 12ही महिने अखंड वाहतो, पण या अविरत प्रवाहाचा मूळ स्रोत ना स्थानिकांना माहीत आहे, ना कोणत्याही रहस्य व्यक्तीला किंवा शोधकर्त्याला. कराडेश्वर हे स्वयंभू शिवाचे मंदिर आहे, जे सुमारे 800 ते 1200 वर्षापूर्वीचे मानले जाते. अशी श्रद्धा आहे की हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असले तरी पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून महादेवानेच या ठिकाणी गौमुखाच्या रूपात भूगर्भातील जलस्रोत प्रकट केला. या गौमुखाचे पाणी समुद्राच्या अगदी जवळ असूनही गोड आहे, म्हणूनच येथील स्थानिक लोक पाणी पिण्यासाठी आवर्जून घेऊन जातात. दिवसभर काम करून थकून गेलेले लोकसुद्धा पिण्यासाठी हेच अमृतुल्य पाणी घेऊन जातात. तर मित्रांनो, ही होती जयगडच्या कराडेश्वर मंदिराची शांत आणि सुंदर यात्रा. मला आशा आहे की तुम्हाला ही अद्वितीय आणि ऐतिहासिक वारसा जवळून बघायला मिळाला असेल. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या जागेचं आध्यात्मिक महत्त्व तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. भेट द्या, अनुभव द्या आणि इतिहासाच्या या पानांचे साक्षीदार व्हा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या रोमांचक प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.